हॅलो स्टुडंट. तर बाळांनो, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ॲटॉमिक मास म्हणजे काय पाहिलं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजे काय पाहिलं, आणि नंतर मॉलिक्युलर मास म्हणजे काय, या टर्म आपण प्रिव्हियस लेक्चरला छानपैकी आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यावरचे असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण नंतर घेऊ किंवा लास्टला घेऊ असं सांगितलं आहे. आता याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जो आहे मोल कन्सेप्ट, ज्याच्यावरती नीटला JEEला प्रॉब्लेम्स त्याच्यावरती विचारलेले असतात. बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा हा इम्पॉर्टंट आहे. ओके, बोर्ड म्हणजे तुमची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते विचारलं जातो त्याच्यावरती क्वेश्चन्स. ओके, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं पण नीटला देखील त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात. मोल कन्सेप्ट त्याच्यामध्ये आता पहिला पॉईंट आहे मोल्स. ओके, ऑर मोल. आता ॲटम म्हणजे काय तुम्हाला माहीत झालं. ओके, मोल म्हणजे काय हे आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, किंवा मोल म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बाळांनो, डेली म्हणजे आपण ज्यावेळेस दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो त्यावेळेस ज्या एंटायर क्वांटिटीज किंवा जे आपले डझन किंवा किलोग्रॅम असं जेव्हा आपण सांगतो की मोठ्या क्वांटिटीमध्ये ते एक्सप्रेस करणं काय असतं, सोपं असतं. 1 डझन केळी द्या, आहे का नाही, 1 डझन सफरचंद द्या असं आपण म्हणू शकतो. पण ज्या वेळेस आपल्याला सबस्टन्स आपला असेल तो सबस्टन्स आपल्याला एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस एक्सप्रेस करायचा असेल, म्हणजेच ज्यावेळेस आपण तो ॲटम्स किंवा नंबर ऑफ मोल्समध्ये ज्यावेळेस आपल्याला तो एक्सप्रेस करायचा असतो त्यावेळेस आपण सब मायक्रोस्कोपिक टेक्निक त्या ठिकाणी आपण म्हणून सब मायक्रोस्कोपिक टेक्निकच्या साहाय्याने आपण काय केलं जातं, त्या क्वांटिटीज मोजल्या जातात. ॲक्च्युली त्या क्वांटिटीज मोजणं एवढं सोपं नसतं, पण आता वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट निघालेत आहे का नाही, त्याच्यामुळं आपण त्या एक्सप्रेस करू शकतो. मग बाळांनो, याच्यामध्ये मोल्स ही जी कन्सेप्ट आहे, ॲक्च्युली मोल म्हणजे नेमकं काय असतं, तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन त्याची बघूया. नेमकं मोल म्हणजे काय आहे. तर बाळांनो, मोल म्हणजे 1 मोल ऑफ सबस्टन्स इज डिफाइन्ड ॲज, काय सांगता येईल, तर ॲज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स that contains number of particles, atoms, molecules, ions or element is equal to 6.022 into 10 raised to 23. मोल म्हणजे काय सांगितले बघा, 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे काय सांगितले, तर 1 मोल ऑफ ॲटम, आयन ऑर मॉलिक्युलर पार्टिकल म्हणजेच काय सांगतोय की जेवढा अमाऊंट ऑफ सबस्टन्स तुम्हाला दिलेला आहे त्या अमाऊंट ऑफ सबस्टन्समध्ये असणारे जे ॲटम्स असतील, आयन्स असतील, इलेमेंट असतील, पार्टिकल्स असतील, मॉलिक्युल असतील, त्यांची किंमत इक्वल टू कशाच्या, ॲव्होगॅड्रोज नंबर. हा काय आहे, ॲव्होगॅड्रोज नंबर. ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10 raised to 23 च्या काय असते, इक्वल असते. त्याला आपण काय म्हणतो, मोल असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. म्हणजे 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, तर तुमचा जो दिलेला अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे त्या सबस्टन्समध्ये असणारे जे ॲटम्स असतील, आयन्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा पार्टिकल असतील किंवा एलिमेंट असतील, याची असणारी जी किंमत आहे ती कशाच्या इक्वल असते, 6.022 इंटू 10 raised to 23. म्हणजेच तो काय, ॲव्होगॅड्रोज नंबरच्या काय असते, इक्वल असते. ओके, हे आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं की मोल म्हणजे काय. आता आपलं जर पुस्तकाप्रमाणे जायचं झालं तर पुस्तकामध्ये काय म्हणतंय, 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी एंटायटीज, आहे का नाही, मेनी एंटायटीज. आता हा एंटायटीज म्हणजे तुम्हाला वाटेल वेगळं काय काय, एंटायटीज म्हणजेच घटक, त्याच्यामध्ये असणारे घटक. मग ते घटक पार्टिकल असतील, ॲटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल असतील. ओके, ऑर पार्टिकल्स आज देअर आर इज एक्झॅक्टली, ते किती असतात म्हणून सांगितलंय, 12 ग्रॅम. 12 ग्रॅम हे कशाचं वेट आहे, कार्बनचं. 12 ग्रॅम ऑफ दी कार्बन 12 आयसोटोप, कार्बन 12 ग्रॅम ऑफ C12 आयसोटोप पुस्तकाप्रमाणे. म्हणजेच इथं काय सांगितलंय की तुम्हाला जे दिलेलं सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या एंटायटीज क्वांटिटी म्हणजेच काय,
ॲटम्स, आयन्स ऑर मॉलिक्यूल हे जे आहेत ते पार्टिकल्स एक्झॅक्टली किती असतात? 12 ग्रॅम एवढे असतात. 12 ग्रॅम ऑफ C12 आयसोटोप्स. आता फिरून इथंच येणार आहे बघा, हे आपण डायरेक्ट सांगितलं. आणि मग त्यांनी काय सांगितलंय? 12 ग्रॅम ऑफ C12 कार्बन ॲटम्स. म्हणजेच आता काय केलं या ठिकाणी? लेट अस कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? तर त्याच्यामध्ये असणारा जो ॲटम्स आहेत, नंबर ऑफ ॲटम्स. आता पर्टिक्युलर C12 कार्बन 12 हा काय आहे? आयसोटोप आहे का नाही? मग याचं असणारं जे वजन आहे ते किती आहे? 12 ग्रॅम एवढं आहे का नाही? 12 ग्रॅम. C12चं असणारं मास किती आहे? 12 ग्रॅम आहे. मग त्याच्यामध्ये मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम, जे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये 1 कार्बन ॲटमचं मास आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं, आठवतंय का? बघा किती होतं ते? 1.9926. 1.9926 एवढं लिहिलं तरी चालतंय, किंवा त्याच्या पुढं 48 लिहिलं तरी चालतंय. इंटू 10⁻23 ग्रॅम. कशामध्ये आलं होतं? ग्रॅममध्ये. इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. कशाचं? C12 मध्ये असणाऱ्या एका कार्बन ॲटमचं असणार हे काय केलेलं आहे आपण? वेट. त्या ठिकाणी प्रिव्हियस याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलेलं आहे. आणि हे जे वेट आहे हे कशाने डिटरमाइन केलं? डिटरमाइन बाय मास स्पेक्ट्रोमीटर. कुठंतरी विचारला जाईल तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला, हे जे आपण वेट फाइंड आउट केले ते कशाच्या साहाय्याने केले? तर मास स्पेक्ट्रोमीटरच्या साहाय्याने काय केलेलं ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. मग आता काय करायचं आपल्याला? मास ऑफ 1 मोलार किंवा 1 मोल कार्बन ॲटम. 1 मोल म्हणतोय बघा, मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ॲटम. मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन ॲटम किती असणार आहे? मास ऑफ 1 मोल कार्बन ॲटम इज इक्वल टू किती असणार आहे? 12 ग्रॅम. ओके, 12 ग्रॅम एवढं असणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. ओके, मागच्या लेक्चरला आपण काय केलं? त्याचं असणार एका ॲटमचा असणारा मास त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. आता काय म्हणतोय मी? इथं काय करायचं आहे आपल्याला? नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत का? नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्रॅम ऑफ C12. मग ते काढायचं असेल तर काय करतोय? काय करायचं आहे? नंबर ऑफ ॲटम्स. ओके, कशाचे? C12चे, कार्बनचे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग काय करावं लागेल? त्याचा असणारं मास टोटल आणि त्याच्या 1 ॲटमचं असणारं मास 12 ग्रॅम पर मोल अपॉन हे 1.9926 इंटू 10⁻⁻23. आणि याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन जर केलं तर ते किती येतं आहे? 6.022 इंटू 10⁻23. आता इथं या ठिकाणी त्याचं जर युनिट पाहायचं झालं ॲटम पर मोल असं आपण त्या ठिकाणी लिहू शकताय. म्हणजेच इन शॉर्ट आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं आहे का नाही, की मोल म्हणजे काय? तर 1 मोल ऑफ सबस्टन्स इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन number of atom, ion or molecule is equal to 6.022 into 10⁻23. ओके, एवढी त्याची किंमत असते. त्यालाच आपण काय म्हणतो? मोल असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. आता हा कन्सेप्ट असा बघायला एकदम सोपा वाटतोय, पण लगेच याच्यामध्ये असणारं जे बारीक सारीक गोष्टी आहेत त्या लक्षात येत नाहीत. आता बघा भावना काय म्हणतोय? 1 मोल इज इक्वल टू किती? 6.022 इंटू 10⁻23. त्याच्यामध्ये असणारा एंटायर एंटायटीज म्हणजेच ॲटम्स असेल, आयन्स असेल, मॉलिक्यूल असेल. म्हणजेच एक ॲटम इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23. 1 मॉलिक्यूल ऑफ, ओके बघा काय म्हणतोय पहिल्यांदा? ॲटम, मॉलिक्यूल किंवा आयन काही असू द्या. 1 मोल ॲटम is equal to 6.022 into 10⁻23. 1 मोल ऑफ पार्टिकल म्हटलं तरी सुद्धा ते किती? 6.022 into 10⁻23. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं तरी सुद्धा 6.022 into 10⁻23 एवढंच येणार आहे. ओके,
म्हणजेच या ठिकाणी जर त्याला युनिट आपण मोलला द्यायचं झालं तर युनिट कशामध्ये येतो मोल, MOL, मोल एवढंच आपण त्या ठिकाणी काय करतो लिहितो. ओके, मोल म्हणजे काय फक्त लक्षात ठेवायचं इन शॉर्ट. तर आपला जो गिवन अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या पार्टिकल्स, ॲटम्स किंवा आयन्स हे कशाचे इक्वल असतात 6.022 इंटू 10⁻23 दॅट इज मोल. ओके, आणि जर पुस्तकाच्या भाषेत सांगायचं झालं तर तेच सांगितले त्यांनी, फक्त काय म्हटलंय एन्टायटीज आहे का नाही. एन्टायटीज म्हणजेच हे पार्टिकल्स हे इक्वल असतात कशाच्या 12 ग्रॅम ऑफ C12 आयसोटोप ऑफ कार्बनच्या आहे का नाही. म्हणजेच ते फिरून पुन्हा एवढा कुटाणा करून हेच सांगितलंय त्यांनी. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय किंवा डायरेक्ट एवढं लिहिलं तरी सुद्धा चालतंय. आता तुम्ही ही डेफिनेशन सुद्धा नोट डाऊन करून घ्यायची आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या पुस्तकातली सुद्धा डेफिनेशन त्या ठिकाणी लिहिली तरी चालेल. पण ही सोपी एकदम छानपैकी सुटसुटीत डेफिनेशन तुमच्या लक्षात येईल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे तुम्हाला ही डेफिनेशन सोपी अशी मी सांगितलेली आहे. मोल, व्हॉट इज मोल म्हटलं की ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग भावना आता याच्यानंतर मी लास्टला सांगितलं होतं बघा 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स म्हटलं तरी सुद्धा किती येणार आहे इज इक्वल टू ॲव्होगॅड्रोज नंबरच येणार आहे. त्याच्यानंतर 1 आयन एनी, ओके, Na प्लस घ्या Cl मायनस घ्या, एनी आयन इज इक्वल टू त्याची किंमत किती असणार आहे 6.022 इंटू 10⁻23 असणार आहे. किंवा 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल जरी म्हटलं तरी सुद्धा ते किती असणार आहे 6.022 इंटू 10⁻23 एवढंच त्या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात येते. मग बाळांनो आता याच्या रिलेटेड काही रिलेशनशिप आहेत, इम्पॉर्टंट रिलेशनशिप किंवा त्याला आपण अरेंजमेंट असं म्हणू की जे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना उपयोगी पडणार आहेत. ते पण मी तुम्हाला राईट डाऊन करून देतो. आता नंबर ऑफ मोल्स फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करायचे आहेत. ज्यावेळेस आपण नंबर ऑफ मोल्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतात त्यावेळेस कसे करतो आपण मास ऑफ द सबस्टन्स अपॉन मोलार मास ऑफ द सबस्टन्स. नंबर ऑफ मोल्स रिप्रेझेंट कशाने करतो स्मॉल लेटर एनने. ओके, मग एखाद्या गोष्टीचं तुम्हाला किंवा मॉलिक्युलचं त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स जर फाइंड आउट करायचे असतील तर कोणता फॉर्म्युला वापरतो आपण त्या ठिकाणी मास म्हणजे दिलेला कोणता जो सबस्टन्स आहे. ओके, मास ऑफ सबस्टन्स आपण त्याचा असणारं मोलार मास ऑफ सबस्टन्स हा फॉर्म्युला यूज करून काय करतो आपण त्या ठिकाणी त्याचे असणारे नंबर ऑफ मोल्स त्या ठिकाणी आपण काय करतो फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर आपल्याला जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे तुम्हाला ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडवायचे आहेत त्यावेळेस उपयोगी पडणार आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ मोल्स हे माहिती पाहिजेत. ओके, आणि मग नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुम्ही काढू शकता. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे असतील तर काय करतो आपण नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजेच किती 6.022 इंटू 10⁻23. ओके, नंबर ऑफ मॉलिक्युल्स एन फॉर नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. अशा पद्धतीनं नंबर ऑफ मॉलिक्युल्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. जर तुम्हाला आता व्हॉल्यूम काढायचा असेल आहे का नाही व्हॉल्यूम ऑफ गॅस जर तुम्हाला काढायचा असेल तर काय केलं जातं एन इंटू जसं ॲव्होगॅड्रोज नंबर आपण फाइंड आउट केलं आहे त्याच पद्धतीने काय केलं ॲट STP ज्यावेळेस गॅसियस स्टेटमध्ये असतो त्यावेळेस स्टँडर्ड काढलं आहे ते किती आहे 22.414 लिटर. याच्यानं तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये असणारा जो व्हॉल्यूम आहे गॅसचा असणारा व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP म्हणजे फवारायचा नाही स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर एन इंटू 22.414 लिटर या फॉर्म्युल्यानं काय करू शकता तुम्ही व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकता. हे 3 महत्त्वाचे फॉर्म्युले तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहेत म्हणून या ठिकाणी मी दिलेले आहेत.
आता मोल हा कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी समजला असेल आहे का नाही. आता याच्यावरचे प्रॉब्लेम आपण घेणार आहोतच, पण त्याच्या अगोदर फक्त मोल म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलं. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता याच्यानंतर बाळांनो आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे मोलार मास. ओके, मोलार मास म्हणजे काय असतं, एकदम सोपा आणि 1-2 मिनिटात सांगण्यासारखा पॉईंट आहे मोलार मास. आता आपण बघूया मोलार मास म्हणजे काय. ओके, तर आता बाळांनो नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे मोलार मास. मॉलिक्युलर मास वेगळं आणि मोलार मास हे काय आहे. मोलार मास आपण बघतोय. मोलार मास म्हणजे काय असतं इन शॉर्ट, तर द मास ऑफ 1 मोल ऑफ ए सबस्टन्स, मग तो एलिमेंट असेल कंपाऊंड असेल, इन अ ग्रॅम इज कॉल्ड इट्स मोलार मास. जो आपला 1 मोल कंपाऊंड असेल ओके किंवा 1 मोल एलिमेंट असेल तो ग्रॅममध्ये एक्सप्रेस करणं, दॅट इज किंवा ग्रॅममध्ये आपण एक्सप्रेस करतो त्यालाच आपण काय म्हणतो, त्याचा मोलार मास असं आपण म्हणतो. 1 मोल ऑफ सबस्टन्स, मग त्याच्यामध्ये तो एलिमेंट असेल 1 मोलचा किंवा 1 मोल ऑफ कंपाऊंड असेल, तो ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो किंवा ग्रॅममध्ये एक्सप्रेस करणं म्हणजे दॅट इज मोलार मास ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. ओके, और पर्टिक्युलर एलिमेंट और पर्टिक्युलर कंपाऊंड, इट इज कॉल्ड मोलार मास. लक्षात येते मोलार मास म्हणजे काय, तर जो आपला 1 मोल सबस्टन्स आहे तो आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो त्यालाच आपण काय म्हणतो, मोलार मास असं आपण म्हणतो. जर आपण बाळांनो पाहिलं, जर एखादा आपण एलिमेंट घेतला ओके, एलिमेंट आपण त्या एलिमेंटचं असणारं जे एक्झॅक्ट असणारं एलिमेंटचं ग्रॅममधलं जर वजन आपण पाहिलं ते न्यूमरिकली इक्वल असतं कशाच्या, ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट. लक्षात येते, जर आपण एखादा एलिमेंट घेतला त्या एलिमेंटचं असणारं जर ग्रॅममधलं जे वेट आहे इज न्यूमरिकली इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास. इट्स म्हणजे त्याच ॲटमच्या ॲटॉमिक मासच्या ते काय असतं, इक्वल असतं. म्हणजेच काय असतं, तर बघा फॉर एक्झाम्पल बघू इथं आपण एलिमेंट ॲटॉमिक मास आणि मोलार मास. ओके, तर बाळांनो ॲटॉमिक मासचं युनिट काय आहे, स्मॉल यू. मोलार मास कशामध्ये आपण एक्सप्रेस करतो म्हणून सांगितलं, ग्रॅम पर मोलमध्ये. ओके, मग जर आता या ठिकाणी जर आपण हायड्रोजन एलिमेंट घेतला ओके, या हायड्रोजन एलिमेंटचा असणारं जर आपण ॲटॉमिक मास जर पाहिलं तर ते ॲटॉमिक मास किती असतं, 1. ओके, 1.0 युनिट इथं लिहायची गरज नाही, वरती लिहिलेलं आहे यू, युनिफाईड मास. ओके, अगोदर AMU आपण म्हणतो तो, पण आता ते रिप्लेस करून काय केलं, यू, युनिफाईड मास असं म्हणतो. हे जे युनिफाईड मास आहे तेच म्हणजे काय असतं, इक्वल टू, न्यूमरिकली इक्वल टू मोलार मास. म्हणजेच ते चेंज होते का नाही, फक्त 1 इथं काय म्हणतो आपण 1U ॲटॉमिक मास म्हटलं तर. पण हायड्रोजनचं जर मोलार मास किती आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणणार, 1 ग्रॅम पर मोल, 1 ग्रॅम पर मोल असं तुम्ही सांगणार. आणि ॲटॉमिक मास म्हटलं की 1U असं सांगणार. ओके, तसंच जर आपण कार्बनचं पाहिलं, कार्बनचं असणारं जर तुम्हाला ॲटॉमिक मास म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार, 12U. जर तुम्हाला कार्बनचं मोलार मास जर विचारलं तर तुम्ही काय म्हणणार, 12 ग्रॅम पर मोल. ओके, ग्रॅम पर मोलमध्ये. म्हणजेच काय करतोय आपण इथं 1 मोल किंवा 1 एलिमेंट किंवा कंपाऊंड त्याचं ग्रॅममध्ये आपण सांगतो. म्हणजेच काय करतो, त्या ॲटमचं किंवा त्या एलिमेंटचं किंवा कंपाऊंडचं मोलार मास त्या ठिकाणी आपण सांगतो इन ग्रॅम. ओके, ग्रॅम पर मोल. तसंच जर ऑक्सिजनचं जर पाहिलं तर ॲटॉमिक मास म्हटलं की काय म्हणणार तुम्ही, 16U म्हणणार आहे का नाही, 16U. पण जर त्याचं मोलार मास ऑक्सिजनचं किती आहे म्हटलं की तुम्ही काय म्हणणार, 16 ग्रॅम पर
मोल, 16 ग्रॅम पर मोल आहे का नाही. लक्षात आलं. मग मोलार मास म्हणजे काय, त्या असणाऱ्या एंटायर क्वांटिटीचं ग्रॅममध्ये एक्सप्रेस करणं, दॅट इज मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स एलिमेंट ऑर क्वांटिटी. ओके, इट इज मोलार मास. इतकं सोपं आहे बघा मोलार मास. लक्षात येते. फक्त ग्रॅममध्ये आपण काय करतो ते एक्सप्रेस करतो आणि मग त्याचं युनिट काय आहे, ग्रॅम पर मोल. असं मोलार मासचं काय युनिट आपण त्या ठिकाणी लिहितो. जर आता हे झालं इलिमेंटचं. जर आपण पॉलीॲटॉमिक सबस्टन्स जर पाहिले, पॉलीॲटॉमिक सबस्टन्स, तर पॉलीॲटॉमिक सबस्टन्समध्ये सुद्धा कसं असतं बघा बाळांनो, तो जो आपला इलिमेंट आहे किंवा जो आपला पॉलीॲटॉमिक सबस्टन्स आहे त्याचं असणारं जे मास आहे किंवा त्याचं असणारं जे ग्रॅममध्ये वजन आहे ते इक्वल असतं. कशाच्या इक्वल असतं, जो आपला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे किंवा मॉलिक्युलर मास आहे त्याच्या काय असतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला मासच्या ते काय असतं, इक्वल असतं. कशाचं म्हणतोय, पॉलीॲटॉमिक म्हणतोय. पॉली म्हणजे एकपेक्षा जास्त. आता इथं फक्त एकच एलिमेंट होता, आता काय पॉलीॲटॉमिक आयन्स म्हणतोय. पॉलीॲटॉमिक म्हणजे एकपेक्षा जास्त. मग इथं काय येणार, ॲटम ऐवजी ॲटॉमिक मास ऐवजी ते कशाचे इक्वल असतं, त्याचा असणारा जो मॉलिक्युलर मास आहे किंवा जो आपण काय म्हणतो फॉर्म्युला मास आहे का नाही, त्याच्या काय असतं, इक्वल असतं. आता बघा असे पण 1-2 एक्झाम्पल्स आपण घेऊ. आणि इथं एलिमेंट ऐवजी काय, पॉलीॲटॉमिक. पॉली म्हणजे एकपेक्षा जास्त. पॉलीॲटॉमिक सबस्टन्स, पॉलीॲटॉमिक. जर पॉलीॲटॉमिक, आता ऑक्सिजनचंच घेऊ, O2. आता या O2चं जर आपण बाळांनो मॉलिक्युलर मास किंवा जर फॉर्म्युला मास जर आपण काढला, ओके, युनिट त्याचं यूच असतं, ते जर आपण काढलं तर ते किती असते, 30. तर आता ऑक्सिजनचं जर आपण पॉलीॲटॉमिक सबस्टन्स आपण इथं कन्सिडर केला तर त्याचा असणारा मॉलिक्युलर मास किंवा त्याचा असणारा जो फॉर्म्युला मास जर आपण पाहिलं तर ते किती असतं, 32 युनिफाईड मास एवढं असतं. ओके, तेच कशाचे इक्वल असतं मग सांगतोय, मोलार मासच्या. ते फक्त काय होणार आहे, त्याचं असणारं युनिट त्या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. युनिट काय येणार आहे, ग्रॅम पर मोल एवढे येणार. पॉलीॲटॉमिक झाले. आता याच्या अगोदर फक्त एलिमेंट ऑक्सिजनचं आपण घेतलं होतं आहे का नाही, फक्त ऑक्सिजनच्या एका ऑक्सिजनचं घेतलं होतं. आता इथं किती आहेत, 2 ऑक्सिजन आहेत. म्हणजे फॉर्म्युला मास किंवा त्या ठिकाणी मॉलिक्युलर मास काढावं लागणार आहे का नाही. ते किती येतं, 32. त्याचं जर मोलार मास किती विचारलं तर काय म्हणणार, 32 ग्रॅम पर मोल एवढा आहे असं आपण त्या ठिकाणी सांगतो. तसंच जर पॉलीॲटॉमिक सबस्टन्स आपण H2O घेतला, H2O वॉटर मॉलिक्युल जर घेतला, वॉटर मॉलिक्युलचा असणारं मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास हे किती असतं, 18U असं म्हणतो आपण आहे का नाही. युनिफाईड मास, मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास कशामध्ये आपण सांगतोय, U, दॅट इज युनिफाईड मास. मग ते जर मोलार मास किती आहे म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार, 18 ग्रॅम पर मोल एवढा आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगणार. लक्षात येतंय. मोल म्हणजे काय पाहिलं, मोलार मास म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहिलं. आता याच्या पुढचा कन्सेप्ट आहे बाळांनो, मोल्स अँड गॅसेस. आता इथं मोलार मासची शॉर्टमध्ये आता डेफिनेशन लिहून घेत आहे का बघा. आता मागाचा पण एक्झाम्पल याच्या अगोदरचा स्क्रीनशॉट काढा असं सांगायचं राहिले तर तो पण स्क्रीनशॉट घ्या आणि हा स्क्रीनशॉट घ्या, नोट डाऊन करा, पुढचा पॉईंट बघू. तर बाळांनो आता पुढचा कन्सेप्ट आहे मोल्स अँड गॅसेस. आता ज्यावेळेस आपण सबस्टन्स सॉलिड असेल किंवा लिक्विड त्यावेळेस काय करत होतो आपण, त्या सबस्टन्सचा असणारा पर्टिक्युलर मास त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करत होतो. पण ज्यावेळेस आता सबस्टन्स गॅसियस स्टेटमध्ये असेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचे असणारे नंबर ऑफ मोल्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर मासेसपेक्षा जर आपण त्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला तर ते काय जातं आपल्याला मोर कन्व्हिनियंट म्हणजे सोपं होतंय आहे का नाही. मासेसपेक्षा त्याच्या व्हॉल्यूमनं त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी ते आपल्याला काय होणार आहे, सोपं जाणार आहे. म्हणून केमिस्टनी काय केलं, जो आपला ॲव्होगॅड्रोज लॉ, डिड्युस्ड ॲव्होगॅड्रोज लॉ घेतला आणि त्यानुसार त्या ठिकाणी काय केलं त्यांनी, त्या असणाऱ्या 1 मोल ऑफ गॅसेस म्हणतोय बरं का, 1 मोल ऑफ गॅसेस सबस्टन्सचं तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय ते काढलं.
ओके, मग बघा 1 mole of any gas occupies a volume of 22.4 dm cube at STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर काय असतं म्हणा, स्टँडर्ड काय आले, स्टँडर्ड टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 ATM, दॅट इज स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर STP. स्टँडर्ड 0 डिग्री सेल्सिअस म्हणतोय आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला 1 मोल ऑफ एनी गॅस म्हणू, 1 मोल ऑफ एनी गॅस सबस्टन्स असेल किंवा मॉलिक्युल असेल, तो किती व्हॉल्यूम किंवा किती जागा ऑक्युपाय करतोय, तर 22.4 DM क्यूब एवढी काय करतो त्या ठिकाणी तो जागा व्यापतो. 1 मोल आहे का नाही, 1 मोल समजा तुम्ही एक गॅस घेतला, सिलेंडरमध्ये तो भरला, आता ते कसं मोजायचं म्हणणार आहे का नाही गॅसेस स्टेटमध्ये, तर त्याच्यासाठी काय केलं त्यांनी, ते या पद्धतीनं सांगितलं. काय केलं मग 1 मोल, मग तो कशाचा पण असू द्या, कोणत्याही ॲव्होगॅड्रो लॉमध्ये ते सांगितले बघा छानपैकी, कशाचा पण असू द्या 1 मोल, कोणत्याही इलेमेंटचा असू द्या, तो 1 मोल किती करणार आहे, 22.4 DM क्यूब एवढीच जागा तो काय करणार आहे, व्याप्त करणार आहे, तेवढीच जागा तो व्यापणार आहे का नाही. मग तो जो व्हॉल्यूम आहे, ती व्हॉल्यूम ऑफ 22.4 DM क्यूब ॲट STP इज नोन ॲज, त्यालाच काय म्हटलंय, मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे का नाही. मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणते, मोलार मास आपण बघितलं, पण मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस असं आपण त्याला म्हणतो. कशाला, 22.4 DM क्यूब ही जी व्हॉल्यूम त्याला आपण काय म्हणतो, मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे का नाही. म्हणजे 1 मोल गॅसेसचा कोणत्याही एलिमेंटचा असू द्या, तो किती जागा व्याप्त करणार आहे, 22.4 DM क्यूब एवढाच व्हॉल्यूम त्या ठिकाणी तो ऑक्युपाय करणार आहे, एवढीच जागा तो काय करणार आहे, व्याप्त करणार आहे. मग आता बाळांनो, यामध्ये जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे सांगितले, पण केव्हा, ॲट गॅसियस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. आता नंबर ऑफ मोल्स आपण ज्यावेळेस सबस्टन्स सॉलिड स्टेटमध्ये असेल त्यावेळेस आपण पाहिलं कशा पद्धतीने काढतो, मास अपॉन मोलार मास. आता इथं कसं आहे, गॅसेस स्टेटमध्ये, मग त्याचे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे, व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे का नाही, त्या गॅसचा असणारा व्हॉल्यूम काढायचा, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP अपॉन मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. या पद्धतीनं काय करायचं, नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट आपण करतो, केव्हा गॅसेस स्टेटमध्ये असेल तेव्हा. आणि हे जे मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे, मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस 1 याच्यासाठी किती आहे, 22.4. मग त्याला पुन्हा जेवढे नंबर ऑफ असतील तेवढे काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 22 समजा आता आपण जर इथं कन्सिडर केलं, n नंबर ऑफ मोल्स या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचे, n नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP. ओके, मग याच्यात याची किंमत किती टाकता येईल, मोलार व्हॉल्यूम n नंबर ऑफ मोल्स आहेत म्हटल्यानंतर अपॉन 22.4 DM क्यूब पर मोल असं आपण या ठिकाणी ते टाकू शकतो. ज्यावेळेस आता एक्झाम्पल सोडवणार आहे त्यावेळेस हे छानपैकी त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. इथपर्यंत आता आपण पाहिलेलं आहे, हा आपला लास्ट पॉईंट होता. अशा पद्धतीनं आपला हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. पहिला टॉपिक या ठिकाणी संपतोय. याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. आता याच्यावरचे प्रॉब्लेम जेवढे आहेत याच्यापासून ॲटॉमिक मासपासून ते प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. एक एक प्रॉब्लेम आपण घेऊ, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह डिस्कशन करू. पण थेरॉटिकली हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. आता प्रॉब्लेम सोडवताना मी सांगतो कसे प्रॉब्लेम्स सोडवायचे. आता थेरॉटिकल टर्म तर तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण याचे असणारे प्रॉब्लेम्स बघूया.